घरच्या घरी बनवा मस्त आणि जबरदस्त अशी ही पावभाजी. मस्त दिसते ना. चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी सुकेशनी आणि सुकेशनीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने पावभाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. चला तर मग वेळ वाया न घालवता लवकर आणि पटकन अशी रेसिपीला सुरुवात करूया. पावभाजी बनवण्यासाठी मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. इथे गाजर घेतलेलं आहे, शिमला मिरची घेतलेली आहे, कोबी आहे, बीट आहे, अर्ध बीट आहे आणि फ्रेश असं वाटाणा आहे. तर हे सर्व भाज्या, याचबरोबर बटाटेही आहेत, ते मी पाण्यामध्ये घातलेले आहेत, ते काळे पडू नयेत म्हणून. ह्या सर्व भाज्या आपण कुकरला लावणार आहोत. तर इथे सर्व भाज्या मी कुकरमध्ये घातलेल्या आहेत आणि आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. आता यामध्ये पाणी घातल्यानंतर आपल्याला हे कुकर लावून याच्या 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. यामध्ये मी बीट यासाठी घातलं आहे कारण की आपल्याला त्यामध्ये वरून कुठलाही कलर घालायची गरज नाही. आपल्या पावभाजीला याने कलर खूप छान येईल. हाय हीटवरती आपल्याला याच्या 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर इथे 5 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता आपण बघूया आपली या भाज्या छानपैकी शिजलेल्या आहेत किंवा नाही. वा, आपल्या भाज्या छानपैकी शिजलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आता मी हे छानपैकी मॅश करून घेते. तुमच्याकडे मॅशर असेल तर तुम्ही त्याने सुद्धा मॅश करू शकता. हिवाळा दिवस आहे आणि या दिवसामध्ये पालेभाज्या ह्या भरपूर प्रमाणामध्ये मिळत आहेत आणि स्वस्तही मिळत आहेत. मुलं पालेभाज्या खात नाहीत, तर त्यांना या पद्धतीने आपण करून घालू शकतो. तर अशा प्रकारे मी सर्व भाज्या इथे स्मॅश करून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. वाटाणे फार नाही स्मॅश करायचे, ते दिसले पाहिजे यामध्ये. तर आता आपण फोडणीला तयारी करूया. पावभाजीला फोडणी देण्यासाठी मी इथे कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे आणि आपली कढई छानपैकी गरम झालेली आहे. तर यामध्ये मी 2 चमचा बटर घालत आहे. याचबरोबर बटर जळू नये यासाठी यामध्ये मी थोडंसं तेल ॲड करत आहे. इथे मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या बारीक कट करून घेतल्या आहेत. आता हे आपल्याला यामध्ये घालायचे. तर इथे मी आलं लसूण असं जाडसरच कुटून घेतलेलं आहे, हे देखील आपल्याला यामध्ये घालायचे. आलं लसणाचा इथे खूप छान वास येतोय. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये कांदा घालायचा आहे. इथे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहेत. आता हे देखील आपल्याला यामध्ये सॉफ्ट करून घ्यायचे आहे. चार ते 5 मिनिटं आपल्याला कांदा छानपैकी सॉफ्ट करून घ्यायचा आहे. कांदा हलकासा गुलाबी रंगावरती आलेला आहे. आता या ठिकाणी आपण इथे मी 2 टोमॅटो कट करून घेतलेले आहेत, हे देखील आपण यामध्ये ॲड करूया आणि टोमॅटो देखील आपण इथे सॉफ्ट करून घेऊया. यामध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे वरून आणि आपल्या जवळजवळ आपले हे सर्व जिन्नस सॉफ्ट होत आहे. अजून 1 मिनिट आपल्याला याला छान सॉफ्ट करून घ्यायचं आहे. इथे सर्व जिन्नस छानपैकी शिजलेले आहेत. आता यामध्ये आपण कोरडे मसाले ॲड करणार आहोत. तर इथे मी अर्धा चमचा हळद घेतली आहे, 1 चमचा धने पावडर घेतलेला आहे आणि 1.5 चमचा पाव मसाला घेतलेला आहे, पावभाजी मसाला घेतलेला आहे. आता हे आपण यामध्ये घालणार आहोत. याचबरोबर 1 चम्मच 1.5 चम्मच मिरची पावडर घालणार आहोत.
हे सर्व मसाले आपण एकत्र करून घेऊया. त्याचबरोबर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर देखील ॲड करूया. या सर्व मसाल्यांचा खूप छान वास येतोय आणि कोथिंबीर घातल्यामुळे तुम्ही बघू शकता याचा रंग किती सुंदर दिसत आहे. आता या स्टेजला आपले मसाले छानपैकी परतलेले आहेत. तर इथे आपण आपल्या या भाज्या ज्या आपण शिजवून घेतलेल्या होत्या आणि मॅश करून घेतलेल्या आहे हे आपण यामध्ये घालणार आहोत. भाज्यांमध्ये मसाले छान असे मिक्स करून घेऊया. तर मी इथे गरम पाण्याचा वापर करत आहे. या कुकरमध्ये मी थोडंसं गरम पाणी ॲड करणार आहे आणि यामध्ये ॲड करायचं. तर यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे. त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे. तर बघू शकता तुम्ही इथे किती छान रंग आणि टेक्स्चर आलेले आहे आपल्या या पावभाजीला. तर इथे आपण 5 ते 7 मिनिटं याला छानपैकी उकळी काढून घेऊया झाकण ठेवून. तर इथे 5 ते 7 मिनिटं कंप्लीट झालेली आहेत आणि आता आपण बघूया आपली ही पावभाजी कशी तयार झाली आहे. मस्त तुम्ही बघू शकता याला रंग किती छान आलेला आहे. आपण सर्वात छान हॉटेलपेक्षाही भारी घरच्या घरी पावभाजी ही तयार करू शकतो. आता या स्टेजला मी गॅस बंद करत आहे. तर आपली पावभाजी ही तयार आहे. तर त्याचबरोबर आपल्याला पावही छानपैकी भाजून घ्यायचे. यासाठी मी तव्यावरती लोखंडी तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी. तर इथे मी पाव हे मधोमध कट करून घेतलेले आहे. तर तव्यावरती थोडंसं बटर ॲड करायचं आणि याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर देखील यामध्ये ॲड करायची आणि आपले हे पाव यामध्ये छान असे भाजून घ्यायचे आहेत.